संध्याकाळचे 7:30 वाजले आणि मस्त पाऊस पडून गेलेला आहे। माझ्या एक्झॅक्ट मागे भवानी पेठेतलं पालखी मंदिर आहे, विठोबाचं मंदिर, जिथे पालखी येऊन थांबते। तर इथे आपण एक खाऊ खायला आलो। इथे इथला खाऊ मिळतो आणि पावसाळ्यात जनरली लोक गरम तळलेले वस्तू खायला येतात। तर मी इथे हा खाऊ खायला का आलेलो आहे ते मी तुम्हाला थोड्याच वेळेत दाखवेन आणि ते सांगेन। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। मित्रांनो, आजचा खाऊ खाण्यासाठी आपण आलो आहोत भवानी पेठेत स्थित पालखी मंदिराच्या समोर आप्पा भेळवाल्यांकडे। भवानी पेठेतल्या गल्लीबोळांमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सांगणं मला जरा अवघड आहे, पण तुम्ही जर पालखी मंदिर विचारलं भवानी पेठेतलं तर तुम्हाला हे कोणीही सांगेल। त्याच्याच समोर आप्पा भेळवाले हेही खूप फेमस अशी ही गाडी अनेक वर्षांपासून इथे आहे आणि हे आहेत इथे मिळणारे पदार्थ आणि त्याचे सविस्तर दर। इथे तसं बरंच काही मिळतं, पण आपण इथे आलो त्यांची विशेष मटकी भेळ खाण्यासाठी। आम्ही सुरुवातीला सगळ्यांनी मिळून एकच भेळ घेण्याचा निर्णय घेतला। ही आपलीच भेळ बनतीये, विचारून घेऊया याच्यात घटक काय काय टाकतात ते। शेंगदाणे घेतले, मटकी घेतले आणि हरभरा आणि लालून पोह आणि दगडी पोह। मित्रांनो, या आपल्या नवीन मित्राचा हात इतका पटापट चालतोय की एकूण मला समजायला थोडा वेळ लागला की काय काय तो टाकतोय, पण त्यांनी जे सांगितलं तेच घटक माझ्या मते तो 2दा का 3दा त्याच्यात टाकतोय आणि असे सगळे घटक एकत्र करून बनती आपली ही खास मटकी भेळ। आणि ही आहे मित्रांनो तुमच्या समोर भवानी पेठेतली प्रसिद्ध अशी आप्पा भेळवाल्यांची मटकी भेळ। मस्त जाऊया। मी मागे म्हणालो जसं पाऊस पडून गेलेला आहे, लोक जनरली तळलेले गरम पदार्थ खातात, पण मी इथे मटकी भेळ खायला आलो। त्याचं विशेष कारण म्हणजे याच्यात या पदार्थामध्ये ठेचा आणि जे मसाले आहेत ते पण एक थोडं गरम वातावरण निर्माण करतात, थोडी उष्णता निर्माण करतात आणि ही पण खाण्यात एक वेगळी मजा आहे। ही माझ्या आयुष्यातली दुसरी मटकी भेळ आहे आणि या मटकी भेळचं नाव मी भरपूर ऐकलं होतं। आप्पा भेळवाले हे बरंच फेमस आहे आणि त्यांच्या मटकी भेळसाठी हे फेमस आहे। त्यांच्या मटकी भेळचं नाव एवढं झालं आहे कारण का त्याच्यात वापरले जाणारे जे घटक आहेत तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यात भरपूर दाणे, हा पोह्याचा चिवडा आणि मटकी। बऱ्याच वेळेस काय होतं, मटकी भेळच्या नावाखाली तुम्हाला भेळ देतात, थोडीशी मटकी देतात, पण इथे जर तुम्ही पाहिलं प्रत्येक घासामध्ये भरपूर मटकी आहे आणि ही प्रॉपर अशी मटकी भेळ आहे। त्याच्यात दाणे पण भरपूर आहेत म्हणून छान कुरकुरीत अशी ही भेळ आहे आणि तिखटपणा देण्यासाठी याच्यात ठेचा वापरला आहे, मस्त चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि एक मसाला त्यांनी टाकला। असं हे सगळे एकजीव करून बनलेली ही मटकी भेळ
आणि हो, याच्यात हा हरभरा पण आहे. असं हे युनिक कॉम्बिनेशन बनवतं या मटकी भेळला एकदम स्पेशल, ज्याच्यासाठी आज मी इथे संध्याकाळी आलेलो आहे. हे गाज येल्यावर थांबवसंच वाटत नाही. हा तुमचा कॉन्स्टंट चालू राहणार. मस्त आहे एकदम. त्याचा जो चिवडा आहे ना मेन, त्याचा जो बेस्ट चिवडा आहे तो खूप सुंदर आहे. आणि त्यात येणारे दाणे एकदम त्याला असं रंगत आणताय. मस्त, खूप सुंदर. खरंच मित्रांनो, या मटकी भेळेची जी जान आहे ना ती म्हणजे या चिवड्यात आहे. हा चिवडा थोडाफार लक्ष्मीनारायण चिवडा जो आहे ना त्याच्यासारखी चव लागते. इकडे म्हणजे इकडे राहिलं तिकडे, पण त्यांची भेळ आम्ही लहानपणापासून खातोय आपणची. आणि म्हणजे मला तरी जसं आठवतं तसं मी इकडे भेळ खातो. आणि भेळचा टेस्ट म्हणजे अप्रतिम टेस्ट आहे. त्यांची मटकी भेळ जी आहे ना, म्हणजे थोडक्यात मटकी भेळ जी आहे ती एकदम जबरदस्त आहे. त्यामध्ये म्हणजे तोडच नाही. आणि इकडची फेमस भेळ आहे ती. आणि त्यांचे लाडू पण जबरदस्त असते, कारण त्यांचे हँडमेड लाडू आहेत, घरातच बनवतात ते. गुळाचे लाडू आहेत, शेंगदाण्याचे लाडू आहेत, त्यात गुळ टाकतात वगैरे. तुम्ही त्यांचं लाडू पण टेस्ट केलं आणि लाडू पण सुंदर आहे त्यांचा. अच्छा, ट्राय करू आम्ही. आणि त्यांनी जे आत्ता होली भेळ चालू केली आहे ना, हां, ती पण जबरदस्त आहे त्यांची. अच्छा, चिंचाचं पाणी वगैरे टाकून करतात ते. बरं. बाकी तुम्हाला मटकी भेळचं तर त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. हां, मटकी भेळ तर सुंदरच आहे त्यांचं, काय बरं. येस, चालेल. आपलं नाव दादा? माझं नाव महेश राऊत. थँक्यू. महेश सारखेच इथे अनेक लोक जवळून किंवा लांबनं आप्पांची ही मटकी भेळ खाण्यासाठी येतात. इथले जे घटक आहेत त्याची क्वालिटी तर एकदम उत्तम आहेच, पण इथली जी माणसं आहेत ही माणसंही एकदम आपुलकीने तुमचा पाहुणचार करतात. भेळेमध्ये तिखट मीठ बरोबर आहे का, ही भेळ तुम्ही जवळच घेऊन चाललात की लांब घेऊन चाललात, त्याप्रमाणे त्याच्यात कांदा किंवा सगळे जे घटक आहेत ते एकत्र करायचे का नाही हे ठरवलं जातं. थोडक्यात जर तुम्ही जवळ असाल तर सगळी भेळ एकत्र केली जाते, जर तुम्ही लांब चालला असाल तर घटक सगळे वेगवेगळे दिले जातात, जेणेकरून जेव्हा तुम्ही ही भेळ खाल तेव्हा तुम्हाला ती छान कुरकुरीत आणि एकदम ताजी अशीच मिळाली पाहिजे. थोडक्यात आप्पा भेळ यांचे घटक आणि माणसांची वागण्याची पद्धत या सगळ्याच कारणांमुळे आप्पा भेळ हे नाव भवानी पेठेतच काय अख्ख्या पुण्यात प्रसिद्ध झालं आहे. ही भेळ आम्हाला इतकी आवडली की परत आम्ही 2 वेगळ्या भेळ मागून घेतल्या आणि सगळ्यांनी त्याच्यावर मस्त ताव मारला. तुम्ही जर आप्पांची भेळ खाल्ली असेल तर खाली मला कमेंटमध्ये तुमचं मत कळवा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.